पापलेट आहे, पापलेट आहे, इसके सुरमई ना, सुरमई आहे. काय ना हा मी आज नाही खात. पाखरं उडती ती काय धरून ठेवशील आपण. पण पापलेट पहिल्यांदाच खातोय. आता आपल्या थाळीमध्ये हे आलंय, पापलेट आलंय. बरला किती? 8 देते. एवढं कमी मोठे घे 7 देते. जात होतो कान्होजी आंग्रे यांच्या समाधी स्थळाकडे. तर जाता जाता छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारक लागलं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण जातो अलिबागला आणि थंडीचा दिवस आहे, त्याच्यामुळे अगोदरच सांगतोय, इथं जे सबस्क्राईबचं बटन दिसतंय ना, तेव्हा जाऊन दाना उड्या मारा, म्हणजे इकडं आमचा सबस्क्रायबरचा काउंट सुद्धा दाना वाढेल. मित्रांनो आता इथं आलो होतो, म्हणजे बीचच्या साईडला आलो, असला माशाचा वास येत होता ना भारी. आता वाघाच्या तोंडाला नाही का रक्त लागल्यासारखं झालं, त्याच्यामुळे आता वाघ खाणारे फिश. आज वर कोणता आहे? पण आज बुधवार आहे काय? हां ठीक आहे, कोणता पण असू दे, आज मी खाणार आहे, कारण असला भारी वास येतोय ना. इथं नाव काय, शोर लाईन, हॉटेल शोर लाईन, तिथं आलोय. वास तिथं एक फुलरा म्हणून आहे, फेमस आहे वाटतं, पण तिथं नाही जाणार, कारण इथं असला भारी वास येतोय. मी इथं मला भूक पण लई लागली. रात्री जेवण केलं, सकाळी मिसळ खाल्लेली, तुम्ही तर बघितलंच असेल व्हिडिओ. चला आता माशांचा आनंद घेतो जरा. तर मंडळी आता घेतलंय पापलेट थाळी. इथं पापलेटचा एक 200 ग्रॅमचा पीस येणार बोलले ते. त्यानंतर त्याच्याबरोबर असणार आहे आपली तांदळाची भाकरी आणि रस्सा वगैरे. भारी वासलंय जबरदस्त होते, त्याच्यामुळे मी पापलेट थाळी मागवली. तर बघू किती वेळ लागतो ऑर्डर यायला. लय वेळ झाला राव, आता जवळपास किती वाजलेत आपल्याकडे दुसरा मोबाईल, किती वाजले, 2:15 वाजले. त्यामुळे जेवण करतो आणि आणखी एक्सप्लोअर करायचं बाकी, ते तर करावंच लागेल. कितीला आहे पापलेट थाळी? 380 रुपयाला आहे. आयला ते आम्ही दिव्या आगार साईडला खाल्लेलं ते महाग होतं राव. तिथं काही 580, 520, 600 काय किमती होते. इथं स्वस्त आहे. पण समुद्रकिनारा पण लय जवळ आहे, एकदम चिटकूनच आहे हॉटेल. हॉटेल म्हणजे आपलं कसं गावाकडं, म्हणजे इकडं कुठं पण आपल्याला नाही का हॉटेल म्हणजे हॉटेल असतं की मस्तपैकी बिल्डिंग असते विषय. आणि इथं असं नाही का छप्पर कसं असतं तसं आहे. मस्तपैकी बांबूचे त्याला खांबीम लावले तर इथं त्यावर तळवट टाकलाय. हॉटेल कसं का असं छोटा असो किंवा मोठं, पण क्वालिटी देण्याची महत्त्व आहे आपल्याला. क्वालिटी तर असणार आहे 100%. वास येतो ना एवढा भारी, तर क्वालिटी 100% असणार आहे इथं. बघू आता आल्याच्या नंतर समजेल. झोप येते काय? संपन्न मित्रांनो. बघा इकडे राऊस केवढं आले. राऊस म्हणजे डायला वाटतं, राऊस नाही का? हां मग तीच विषय. मस्त आहे, मोठी आहे. आपण पण पापलेट पहिल्यांदाच खातोय. आता आपल्या थाळीमध्ये हे आलंय, पापलेट आलंय, त्यानंतर सुकट आहे, त्यानंतर राईस, हा रस्सा, नंतर काय बोलतो सोलकढी आणि तांदळाची भाकरी. तर मित्रांनो आता खाऊन बघू टेस्ट कशी. कशावर खाऊ काय समजा नाही राव, रशाबरोबर खातो. आपल्या इकडचं खाणं असतं, रशाबरोबर पहिली भाकरी खावा, त्यानंतर पुढचं बघू. अरे कांदा नाही काय दिला मी? कुठे दिख नाही राहा, इधर कांदा आहे, मला कांदाच नाही दिला. सुकट मस्त. फर्स्ट आपण खाणार आहे पापलेट. हा पापलेटचा घास मस्त आहे, एकदम ओके. टेस्ट जबरदस्त आहे. कोळंबीचं आहे बरोबर. म्हणजे फिश थाळी जर तुम्ही घेतली ना, त्यात कोळंबीचा रस्सा देतात. आता इथंच नाही, सेम झालं होतं पंकजसोबत दिव्या आगारला, म्हणजे माणगावमध्ये खाताना. तर आपण कोळंबीचा रस्सा सांगितलेला आणि त्याच्यात तर चिकनचा पीस होता. हां त्यात चिकनचा पीस होता. खा ना बाई थोडं, खा थोडं खा. आलं एकदम भारी, काटा नाही आला. खा ना, डाएट नाही, थोडा खा, एक पीस खा फक्त, एकच खाल्लं की चालू. तुझ्या पण तोंडाला रक्त लागल्यासारखं होईल का? पापलेट पण मस्त आहे, मस्त हे बघा. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटतं. भाईने आमच्या थाळी घेतली वेज. भाऊ वजन कमी करतोय, कसा असतो बघा. नवीन नवरदेव कसा असतो, नवीन नवरदेवासारखा असलाय. चला आता आवर तुम्ही पटापट, आणखी आपल्याला एक्सप्लोर करायचे. तर मित्रांनो आता जेवण झाले, मस्त होते जेवण. आणि एक गोष्ट दाखवतो तुम्हाला, वडाचं झाड आहे ना, नारळ झाडाला पूर्ण पॅकच केलं आहे, डायरेक्ट पॅक संपून टाकलं. चला आता जाऊ भेटू मच्छी मार्केट. आता फिश मार्केट बघायचं कुठे ते माझ्यापासून दाखवतंय 950 मीटरवर आहे. मी आता आहे बाजारपेठ, म्हणजे आंग्रे समाधी आहे ना, आंग्रे समाधी सॉरी, त्या साईडला रोड जातो तिथे. आता इथून जर 1 किलोमीटर असेल तर म्हणजे 5-7 मिनटं तर लागेलच. आता चला, लय दिवसातून एवढं चालायचं आपल्याला. गुगल मॅपला सुद्धा समजा नाही, माहिती आहे का? त्याच्यात आहे ना गुगल मॅपला पण समजत नाही की आपण कुठं आहे, काय हात धरतोय तिकडं. आपण आलो इथं श्रीमती जानकीबाई रघुनाथ हळदवणेकर शाळा, इथं त्याच्यापाशी
किती लांब आहे तुम्हाला गुगल मॅपवर नाही का भरोसा आहे नाही, कारण गुगल मॅपचा विषय काय होतोय ते थोडंफार 100 मीटरचं तरी डिफरन्स दाखवते आणि कदाचित नेटवर्कचा पण इश्यू असेल त्याच्यामुळे होतोय. आणि मेन म्हणजे आम्ही पेनमध्ये होतो ना त्यावेळेस पण सेम इश्यू झालेला. पेनमध्ये पण असंच पेनमधून नाही का लेफ्ट घ्यायचा असतो आपल्याला अलिबागला जायचं असेल तर, तिथं पण त्याने झोल मारला होता जरा. आत्ता खरं तर चालू दिवस हिवाळ्याचे, अलिबागला आत्ता पण गरम होत आहे, तर नुसता रुमालाने पुसून त्यात धूळ पण जास्त बसते तोंडावर, रुमाल पण खराब होत होते लवकर. उन्हाळ्यात तर कसली गरमी असली तर मापाच्या बाहेरच. कसं इकडं जास्त पाऊस पडतो ना तर कौलर असायची पहिले, आता तसं काही दिसत नाही कारण सिमेंटच्या बिल्डिंग बनतात आणि वरती पत्रा आहे. पण जर पावसाळ्याच्या पत्र्याचा आवाज असला येत असून धड वाजत असत, कारण कोकणात पाऊस जाम असतो. आणि तिथं जमिनीला डायरेक्ट शेवाळच लागले होते तिथल्या. मला बघतो अलिबागचं बस स्टॉप आहे आणि समोरचं लोकेशन आहे हॉटेल अशोक आहे ना त्याच्या समोरच आहे अलिबागचं बस स्टॉप. चला आता आतमध्ये जाऊ, बघू अलिबागचं बस स्टॉप कसं आहे काय आहे. स्वारगेटचं आहे तर माहिती आहे आपल्याला, भरपूर मोठे. अलिबागचं पण मोठं आहे राहू तसं त्या मानाने, भरपूर गाड्या आपल्याकडे जाणार आहे काय. समोर आहे पंढरपूरला जाणारी गाडी, म्हणजे आपल्याला जर जायचं असेल तर पंढरपूर गाडी आहे इथून. कदाचित पण ती संध्याकाळी नसेल गाडी, सकाळचीच लवकर असून, कारण पंढरपूर भरपूर लांब आहे. बस स्टॉप बघा कसं आहे तेव्हाच आयला. त्यांनी मग अशी मासे नाही का ते रावच घेतलेली आणि इथं गावाचं नाव आहे रेवस. आणि इकडे पण भरपूर मोठं आहे राव. वाटलं नाही का बाहेरून एकदम छोटं दिसतंय, मला वाटलं लय बारकं आहे का. आतमध्ये सीएनजीचा पेट्रोल पंप सीएनजीचा पंप पण आहे. जाम गर्दी राव पण इथं. काय मुंबईला ह्याला जाणारी जास्त असतील नाही, पण त्यातल्या त्यात लेडीजला आता हाफ तिकीट आहे त्याच्यामुळे तर लय फायदा आहे. तर मित्रांनो आपल्याला घ्यायच्यात गार्गीसाठी ताटगोळे घ्यायच्यात. बघू आता कसे काय कितीला भेटतात, आपल्याला काहीच आयडिया नाही बरं का त्यातली, तरी पण बघतो. मावशी कितीला आहे हे 100ला 6 हे 7 आहे. हे 8 देते की तुला? 100ला किती? 8 देते. एवढं कमी मोठे घे 7 देते की मोठे? नाही. अहो हे ताडगोळ 100ला 5 इकलं नको. नाही एवढं काय आयडिया नाही मला, पण बरोबर द्या जरा. आणि हे ते तुला मोठे पाहिजे का बारीक पाहिजे? हे तर 50चे 5. तुम्ही किती देतात 50चे? 4 ते द्या की 6. नाही परवडत. ताटगोळे तर लय महाग आहे बाबा. बघू दुसरीकडून स्वस्त मिळेल तिथून घेऊ, नाही तर मग इथूनच घ्यावं लागेल आपल्याला. नारळ कसा असतो त्यासारखं गोल गोल असतं आणि त्याच्या आतमधून निघतं. ते पुण्यात भेटतं बरं का ते, पण ते एकदम रेअरली भेटतं. इकडे मार्केट आहे फिश मार्केट, ते बघू ओपन झालंय का. भाजी मार्केट मोठं आहे राव इकडं. हो इकडे गजरा ते लावायचं ते वाल. हां हे कसं आहे? 40 रुपये पाव आहे. तुला 70 लाख द्या. सगळ्यावर नाही द्या. 30 रुपये पाव द्या. 30 रुपये. 40 रुपयाचे देतो. ते वाल पण भरपूर महाग आहेत राव इथे. सगळीच भाजी महाग आहे. काही इथंच नाही, पुण्याला पण महाग आहे. इथंच काय असणार आहे तेव्हा. इकडं समोरच आहे वाटतं मच्छी मार्केट. गुगल मॅप तर दाखवतोय. मच्छी मार्केट किती वाजता ओपन होतं काय माहित, पण एक तर सकाळी असेल नाही तर संध्याकाळी. समोर आहे मच्छीचं मार्केट. इथं थर्मास किती दिसत आहेत भरपूर. हो आता ओपन झाले का नाही काय माहिती राव, पण ओपन झालं असलं तर ठीक, नाही तर मग काय नाही. काही बिब इतकंच वाटतं तर मच्छी पण सुरमई हाय वास असा येतोय ना. मार्केट ओपन झाले काय माहिती. अरे नाही एकदम शांत आहे, काहीच नाही वाटतं मार्केटमध्ये सध्या तर. इथंच आहे आता लेडीज बाहेरच बसल्यात आहेत. ती मच्छी ते आतमधलं चालू आहे का बंद आहे? तिथून आतमध्ये जायला रन्नो. अलिबागचं जे मच्छी मार्केट आहे ना पहिलं पूर्ण डेमोलिश केलंय, पाडलंय सगळं. तर आजी मी यूज कर नाही का आपण नाही घेऊ शकत, कारण त्याला पण घ्यायचंय. ते काहीतरी बोलले ठाकर बसलेत ना तिथून गावातमध्ये, ते आपल्याला काही समजलं नाही ठाकर म्हणजे कोण काय. अरे मच्छी आहे बरं का, पण एवढं काय नाही का बिना कामाचं जायला सध्या ओपनच नाही एवढं. ते आपल्यासाठी थोडी ना ओपन करतील. घेतलं सुकी मच्छी. ही कशी पूर्ण 100ला का? तर मित्रांनो हे बघा ही 100 रुपयाला. त्यानंतर काय म्हणला म्हणजे कमी करता का? नाही एवढं नको. ती तुमचंच आहे का? ती वेगळी आहे का? आणि बॉम्बी ते पूर्ण 100ला का? ठीक आहे बघा मित्रांनो बॉम्बी एवढी 100ला. किती वाजेपर्यंत चालू आहे?
तर मित्रांनो मी रिटर्न येतो मला वाटतं, कारण आता मी पिशवी नाही आणली आणि मला तिकडे जायचं मेन ऑफिसला, त्याच्यामुळे मी आत्ता तर नाही येऊ शकत कारण त्याचा येतो वास असा विषय. आतमध्ये होतं पहिलं पण ते पाडली बिल्डिंगसाठी त्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि आता इथं कोणी नाही पण दाखवायला थांबा इथं आहेत त्यांना विचारू. येऊ घसरतं कितीला ही 1500 नाही मोठी काढू नाही नाही हे बघ भाव 1 मिनिट भाव कमी होईल. अहो मी ना थोडं काम आहे मला रिटर्न यायचं मित्रांनो. आता मी काहीच घेत नाही, आता मी नंतर येतो आजीमान मी, कारण तिथं ते ओपन पण नाही झालं. 3 ते 4च फक्त दुकानदार आहे तिथं विकायला, त्याच्यामुळे ते कमी रेटमध्ये नाही भेटणार, जास्त रेटमध्ये भेटत. जातो आता काय तुम्हाला बस स्टॉप तर दाखवलं, त्यानंतर फिश मार्केट पण दाखवले, त्यामुळे आता येतो रिटर्न परत आजीमान मी. तर जात होतो कान्होजी आंग्रे यांच्या समाधी स्थळाकडे. जाता जाता छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारक लागले, लय भारी बनवले, भगवा झेंडा आणि त्यातनं बघा सूर्य कसा दिसतो, भारी ना. तर चला आता तिथं समोरच कान्होजी आंग्रे यांची समाधी, ते पण दाखवतो. ट्रॅफिकच्या मधूनच चाललो मी डायरेक्ट. भारी बनवले बरं का, दगडाची त्याला पूर्ण तटबंदी याला मस्त आहे. आतमध्ये उद्यान आहे राव, हे उद्यान आहे आणि आतमध्ये त्याच्या समाधी मस्त बनवलंय, पण याचं गेट बंद आहे का काय माहिती. अच्छा या उद्यानाचं आहे ना सुशोभीकरण चालू आहे त्याच्यामुळे बंद आहे. हे कान्होजी आंग्रे यांची समाधी आणि दीपमाळ 4 बनवल्यात, किती सॉरी 3 आहेत, नाही पलीकडे बरोबर 4 आहेत आणि इथं भारी बनवलं इथलं आतमधलं डिझाईन. तर चला आता आपण काय आतमध्ये जाऊ शकत नाही, आता जातो मच्छी मार्केटला आणि बाकी पण मार्केटमधनं थोडं काय घ्यायचं आहे मटेरियल ते घेतो आणि आपला परतीचा प्रवास तर चालूच होईल. ना मला अर्धा किलो द्या. बस हां बस झाले बाबू 1 किलो नाही. नाही ते आता वजन ते भरपूर आहे ना, मग गाडी आहे ना गाडी आहे पण पुण्याला जायचं ना. मग काय झालं नाही नाही चांगले द्या. बाबू चांगले आहे माझ्या राजाचे बघ. हा ठीक आहे द्या. 1 किलो 10 रुपये कमी. किती चांगले टाका बरं का, चांगले टाका. पूर्वी नारळ नेलता तुमच्याकडून. चांगला होता ना हा तो मला सोनीत आलं बघ. अजून ते आहे का नाही हा असं द्या रे बाबाने मला अशीच जगू. पुण्याहून आलोय आम्ही, तरी पण तुम्ही आठवताय आम्हाला बघा. पुण्यावरून आलं का गाडीवर पुण्यावर जाणार. हा तर मित्रांनो आता कणक तर घेतलीत, आता राहिलेत ताडगोळे आणि मच्छी. तर ताडगोळे बघा आता कितीला किती काय होते सांगू विचारतो अगोदर, नाही लय असले नको बाबा घ्यायला, लय अवघड आहे, तर लय महाग आहे. कितीला ताडगोळे? 100ला 7 मोठे मोठे हा काय देणार काय तुम्हाला नाही, तुम्हाला ते 8 द्या 100ला मोठे द्या. आता दादा देत काय पण आता तुला देते द्या ऑनलाईन आहे ना, मोठे द्या मावशी. म्हणून मोठे दिले बघ. हा. लहान मुलीला खायचे चांगले ते खाल्लेले चांगले. मावशीने दिलेत आता 8 ताडगोळे, तिकडे 7च देत होते. तर चला आता ऑनलाईन पेमेंट करतो जातो. आता घेऊ सुकट बोंबील. तुला सुकट घ्यायचं ना अजून बोंबील ओले ते कसे न्यायचे, ते अवघड आहे ओले न्यायला. तर झालंय मार्केट चालू, मार्केटमधून मच्छी तर नाही घ्यायची पण विचारू आपण. नुसता कालवा इथं, नुसता कालवा, कोणी हे घ्या कोणी ते घ्या. अगोदर फिरू आपण नंतर घेऊ. आता झालंय चालू, मग अशी नव्हतं चालू काही. तिथं सुकी मच्छी आता बघू कशी देतात काय. सुकट पण ही 100ला वरती टाकाल का? तुला 100ला घेशील का? हा हे बघा आता येशील. हा आपल्याकडे लाल भेटते ना पांढरी. टाका वरती आणखी. अरे सांडलं. 100 रुपयाला वाटा घेतलाय, आणखी त्यात थोडं एक्स्ट्रा घेतो ना जरा नियमानुसार, नाही का. अजून टाका थोडं, टाका थोडं, जमतंय. मावशींनी टाकलं. आणखी एक द्या. हां एवढीच द्या आणखी. तुला किती घ्यायची? पुढे एकच का? ठीक आहे मला 200ची करा, त्याला 100ची बस. मला 100चे 2 वाटे बनवा. चांगली टाका. हा आणि वरनं पण टाका आणखी. 200ची घ्यायची नाही, नको पुण्याला जायचं ना, जागा नाही, बॅग आहे. टाकली का जास्त? तिकडं आता मच्छी ना त्याला बर्फामध्ये टाकायचे, त्या मशीनमध्ये बर्फ असतो, मग त्या बर्फात टाकून ते ज्यांना पाहिजे ते घेऊन जातो. विषय तर मग अशी कोणीच नव्हतं, 2-3च होते. आता झाले जरा ओपन, तरी पण एवढे नाही पहिल्यासारखे. 6 टाका. टाका 6 टाका. ते मुंग्यात काय त्याच्यात? नाही पाकडं उठतात ती. त्यात किडा येतो का? किरणार ते उठतं पाकडू आहे मला.
मासले सुके बोंबील तीन बोलते हाय हाय मग काय? बाकूर ते उरावलं ते बघ हे उरते ते बघ त्याच्यात असते तिकडे माहिती मला. नाही ना हा मी आज नाही खात. बाकरं उरते ती काय धरून ठेवशील आपण टाका की त्याच्यात थोडं टाकतो बोलले 6 टाका. हा 6 टाका. साधे वरती टाकले हा, गेले टाका झाले 100 रुपये है ना. आणखी 100चे करा. तुम्ही चांगले टाका. मायकोन नाही तर घरी गेल्याशिवाय नाही द्यायला पाहिजे मला. वेगळं वेगळं. चला मित्रांनो झाले 400 रुपयाचे तर घेतले आता इथं. फिश दाखवा आणखी मोठे मोठे तुम्हाला दाखवतो तिकडे. नाही नाही हा तर मित्रांनो आता घेतलेत. इथं एक विषय इथं ऑनलाईन पेमेंटच नाही सहसा. त्या बायकात नाही यांच्याकडे ऑनलाईन नाही सगळं ऑफलाईन. नशीब आजींकडे होतं कॅश. त्याने ते 400 रुपये दिले. आता मी ते त्यांचा एक मुलगा आहे त्यांच्याकडे द्यायला जातो 200 रुपये. 200 रुपये किलो. चला दादा दे ना स्कॅनर 200. तर चला मित्रांनो घेतलंय सगळं काय. आता निघतो आता आम्ही कोणीच्या दिशेने. सुरमई पापलेट कितीला ते किती piece आहे? 6. अच्छा आणि हे काय ऑक्टोबस. अच्छा मित्रांनो घ्यायच्यात ऑक्टोबस आहे. हे आपलं कोळंबी त्यानंतर सुरमई आणि पापलेट एवढे ते बघा. सुरमई 500ला आणि हे 1000 रुपयाला 6 पीस आहेत. तुम्हाला सर्व नाही माझ्या मावशी बोलतात की आमचा व्हिडिओ काढ म्हणून. तुम उधर थे क्या बीच पे? मेरा नाम मुस्तफा तांबोली है। हाँ 2 दिन से मैं अलीबाग में आया है। ये मावशी के पास में पूरा खरेदी करता है। कल मैं 1800 किती मावशी 1800 रुपयाची कल मी माशी घेतली। अच्छा आज 5000 रुपयाची माशी घेऊन चाललोय। कधी यायचं या मावशीकडे घ्यायचं। हाँ. फ्रेश माल नो फ्रोजन फ्रेश स्टॉक रहेगा। कभी भी आने का यहाँ पे कभी भी नहीं। ठीक अरे है. मावशी इधर जूम करो। हाँ सुनिए. मावशी पूरा ये साफ करके देते हैं। कल हमने इसको गैस स्टोव लगा के भट्टी लगा के हमने पूरा इसको बारबेक्यू वगैरह किया है अच्छे से अच्छा एकदम अच्छे से। एक क्वालिटी नंबर टेस्ट है। मावशी हमको नाराज नहीं करते। मेरा 3रा साल है मैं मावशी के पास आता है। अच्छा बिल्कुल नहीं एकदम एकदम। तुमको पापलेट चाहिए पापलेट है। इसके सुरमई ना सुरमई है बोंबिल है क्वालिटी प्रोडक्ट। मावशी नाव काय तुमचं? मावशी नाव सांगा। तर अलिबागला आला ना मच्छी मार्केटला तर चंद्रा मावशींकडे या. लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा। थँक्यू. एवढं मेहनत घेऊन बवाज येतो इथं। अलिबागला आल्याच्या नंतर चंद्रा मावशींकडे या आणि घ्या फ्रेश मच्छी आहे तो सांगतोय. मित्रांनो असा काय होता अलिबागचा एक्सपिरियन्स. तुम्ही मच्छी मार्केट बघितलं असेल त्यानंतर समुद्र किनारा त्याबरोबरच एस टी स्टँड आणि कान्होजी आंग्रे यांची समाधी स्थळ तिथं बंद होतं. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ आले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. भेटूया लवकर नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या.